यलगार शोषितांचा माझ्या मधून येतो, आवाज शाहिरांचा माझ्या मधून येतो, माझ्या मधून येतो गांधी सुभाष बाबू, दाभोळकर उद्याचा माझ्या मधून येतो. नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता, विद्रोह शाहिरांचा माझ्या मधून येतो. तुकड्यास पाहिजे तो मी इन्कलाब आहे, विद्रोह खंजरीचा माझ्या मधून येतो. रंगास सावळ्या या समजू नका निकामी, विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो. आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहाचा कार्यक्रम आहे. जवळपास 25 ते 26 कार्यक्रम तुमच्या या गावामध्ये झाले आणि अनेक मोठे मोठे मंडळी तुमच्या गावामध्ये येऊन भाषण करून गेले. आणि मीच पहिला वक्ता असा जो फार लेट आला. आणि कार्यक्रमाचं आयोजन का बरं महत्वाचं असते, आणि मी आल्यानंतर दादा म्हणजे मुद्द्याचं बोललं पाहिजे, नाही तर मग गोविंद पोलाड आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, भाषण दिए प्रवचन किए. काय म्हणतात? भाषण दिए प्रवचन किए, भजन कीर्तन भी किए, पर लोग सुनकर घर गए, कुछ भी अमल नहीं कर गए. वही बात लाखों बार दोहराने लगे तो क्या हुआ, दुनिया तो रोटी के लिए बस बोलती है वाह वाह. आमचं सांगायचं काम झालं, तुमचं ऐकायचं काम झालं. आम्ही सांगू सांगू बिल्डिंगा बांधल्या, पण आमच्या काही 2 एकराच्या 4 एकर झाल्या नाही. आमच्या काही ऊसाचे पिकाचे भाव वाढले नाही. नेते दर पंचवार्षिकले येतात, भाषण देतात, निघून जातात. मी राजकारणावर बोलत नाही, मी काही इचुकाटा घाट टाकत नाही. पण सांगायचा मुद्दा असा आहे, या कार्यक्रमाची वेळ थोडी आहे, पण वेळेत मुद्द्याचं सांगितलं पाहिजे की आपण कार्यक्रम आयोजित करतो, कार्यक्रमाला येतो, देवाच्या मंदिरात जातो, अल्लाहचा नमाज वाचण्यासाठी मस्जिद मध्ये जातो, बुद्धांची वंदना करण्यासाठी विहारात जातो, येशू ख्रिस्तांना नमन करण्यासाठी आपण चर्च मध्ये जातो.